नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारामध्ये. आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर मराठी निबंध. चला तर मग सुरू करूया. भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वरापेक्षाही उच्च स्थान देण्यात आले आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वर या उक्तीप्रमाणे गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. अशा परमपूज्य गुरूंच्या प्रति आदर, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा पवित्र सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. महर्षी वेदव्यास हे विश्वाचे आद्य गुरु मानले जातात, ज्यांनी वेदांचे वर्गीकरण केले आणि महाभारतासारख्या महान ग्रंथाची रचना केली. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्गदाता म्हणजे गुरु. जो माणसाच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत उजळतो, तोच खरा गुरु. आपल्या जीवनात पहिली गुरु आपली आई असते, जी आपल्याला संस्कार शिकवते. त्यानंतर वडील आणि शाळेतील शिक्षक आपल्याला ज्ञान देऊन समाजात आदर्श नागरिक म्हणून घडवतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती, निसर्ग किंवा एखादा अनुभव सुद्धा आपला गुरु असू शकतो. या शुभ दिवशी मंदिरात, आश्रमात किंवा शाळांमध्ये शिष्य आपल्या गुरूंचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना फुले, भेटवस्तू आणि शुभेच्छा देऊन त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करतात. आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी गुरुचे प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेले संस्कार याला पर्याय नाही. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या शिकवणीचे पालन करण्याचा आणि त्यांनी दाखवलेल्या सन्मार्गावर चालण्याचा दृढ संकल्प केला पाहिजे. धन्यवाद.